सायली खूपच बेचैन असते. तिला कळत नाही काय करावं. अर्जुन तिला म्हणतो की सोडून दे ना, तिचं लग्न होत आहे ना, तर जाऊन दे तिला लग्न होऊन. सायली म्हणते नाही, पण तिचं जर का लग्न होत असतं तर ती ते गोष्ट मिरवली असती, आपल्याला येऊन सांगितली असती मुद्दामून. पण तिने असं काहीच केलं नाही आहे. अर्जुन म्हणतो हां, हे तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण जाऊन दे ना, तिला असा नवरा मिळावा जो आफ्रिकेत राहत असावा आणि त्या जंगलातच ती राहावी, परत तिचं तोंड बघायला मिळू नये. सायली म्हणते काहीतरी गडबड आहे आणि ती विचार करत असते. तेवढ्यातच तिला आठवतं की मी प्रतिमा आत्याला सांगितलं होतं की ते तिकडे येतील तेव्हा मला कळवा. म्हणून ती प्रतिमा आत्याला फोन करते आणि विचारते की आई बाबा तिकडे आलेले ना, काय झालं, सहजच आलेले ना, काही बोलले का ते. तेव्हा प्रतिमाला आठवतं पूर्ण आईने तिच्याकडनं वचन घेतलेलं असतं की रविराज अर्जुन सायलीला काही कळू नये म्हणून. आणि ती म्हणते की मला खूप काम आहे, मी फोन ठेवते, आणि ती लागोलाग फोन ठेवून देते. आणि सायलीला या गोष्टीवरनं संशय येतो की असं कसं वागते आहे प्रतिमा, त्या काहीतरी गडबड आहे. इथे अर्जुन म्हणतो जाऊन दे, मला कॉफी करून द्या. अर्जुन टेबलावर बसलेला असतो आणि सायली कॉफी करत असते. तेवढ्यातच सुबे तिकडे पूर्ण आजी, कल्पना, प्रताप आणि अश्विन येतात आणि ते सगळेजण या दोघांना बघतात. कशाला तिकडे उभं राहून त्यांना नाटकं करायची असतात माहीत नाही, पण ते तिकडे उभे राहतात आणि मुद्दामून सांगतात की आपण साखरपुड्याला गेलेलो ना, किती छान होता तो साखरपुडा आणि किती छान होतं त्याचं डेकोरेशन. मग जेवणाबद्दल अश्विन म्हणतो की आपण पंक्तीत बसलेलो. पूर्ण आजी कल्पनाला म्हणते साखरपुड्यात पंगत, आणि ते दोघीजणी सावरतात. मग गोडाचं काय होतं हे बोलायला सुरुवात करतात. तर सगळेच जण वेगवेगळे पदार्थांचे नाव घेतात गोडाचं. अश्विन म्हणतो रसगुल्ले, पूर्ण आजी म्हणते की गुलाबजाम, प्रताप जिलबी. हे ऐकल्यावर सायली आणि अर्जुनचं लक्षही तिकडे जातं आणि त्या लोकांना कळतं की आपण माती खाल्ली आहे, म्हणून ते तिथून निघून जातात. पण तिकडे उभं राहून हे सगळं बोलायची गरजच काय होती. तुम्हाला का दर्शवायचं आहे त्यांना की आम्ही काय केलं आणि काय नाही. जायचं ना सरळ आपल्या रूममध्ये, मूर्खासारखं काहीतरी दाखवतात. इथे लागोलाग हे ऐकल्यानंतर सायली डिटेक्टिव्हगिरी सुरू करते. अर्जुनकडे येते, त्याला कॉफी देते आणि म्हणते बघितलंत ना, ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, सगळेजण खोटं बोलत होते. अर्जुन म्हणतो हां मी पण ऐकलं, पण जाऊन दे ना, काय करायचं आहे आपल्याला, काय करायचं आहे त्यांना करून दे ना, आपल्याला काय आहे. आणि सायली तिचा संशय काय सोडत नाही. इकडे तन्वी तिला जी साडी दिलेली असते पूर्णाजीने ती बघत असते आणि हसत असते की बस आता ही एकच रात्र काढायची आहे, नंतर मी सुभेदारांची सून होईन, मग महिपत, साक्षी, नागराज काही करू शकणार नाही माझं, आणि हसत असते. इकडे दुसरीकडे पूर्णाजीच्या रूममध्ये पूर्णाजी, प्रताप, कल्पना आणि अश्विन असते. कल्पना अश्विननी तन्वीसाठी घेतलेलं मंगळसूत्र बघत असते आणि म्हणते खूपच छान घेतलं आहे रे अश्विन, तुझ्या आवडीचं खूप छान आहे, तुझी निवड खूप छान आहे. लगेच पूर्णाजी कल्पनाला सांगते तिची निवड चांगलीच आहे, बायको पण चांगलीच निवडली आहे, आणि आता हे मंगळसूत्र दागिना हाही चांगलाच निवडला आहे, मला खूप अभिमान आहे माझ्या नातवाचा अश्विनचा. तेव्हा इथं प्रताप लगेच म्हणतो दरवेळेला आपल्या आवडीचे दागिने आपल्या बायकोला घेऊन देऊ नको, नाही तर ते डोक्यावर चढतात. आणि कल्पना रागाने प्रतापकडे बघत असते आणि ते हसत असतात. दुसरीकडे इकडे तन्वी आपली बॅग भरायला सुरुवात करते, कारण तिला तर कधी एकदा सुभेदारांची सून बनून तिकडे जाते आणि पैसे आणि दागिने उधळते हे तिला हवं असतं. तेवढ्यातच प्रतिमा तिकडे येते, जे सुभेदारांनी तिच्यासाठी शकुनाचं सामान मागवलं असतं ते तिला देते आणि म्हणते झोप आता, उद्या महत्त्वाचं काम करायचं आपल्याला. त्यामुळे ती म्हणते हो आई. प्रतिमा तिकडून निघून जाते आणि तन्वी ते शकुनाचं सामान बघते आणि हसत असते, खूप खुश होते. आता मी सुभेदारांची सून होणार, आता मला कोणीही हात लावू शकत नाही, एकदम गुरमीत असते. इकडे अश्विन आणि सगळेजणच बोलत असतात की उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि काय काय करायला हवं आणि काय काय नाही. तेव्हा प्रताप सांगतो अश्विनला की तू नेहमी आपल्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. अर्जुनकडनं ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, तो नेहमी त्याच्या बायकोच्या मागे खंबीरपणे उभा असतो. हे मात्र एक खूप चांगला गुण आहे त्याच्याकडे, जो शिकला पाहिजे, आणि सगळेजणच बघत असतात. इकडे रात्री सायली आपल्या रूममध्ये विचार करत असते सगळ्या गोष्टींबद्दल. अर्जुन तिच्याकडे बघतो पण काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी प्रतिमा तन्वीला तयार करत असते लग्नासाठी. कालच बोलणं झालं आणि आज लगेच रजिस्टर लग्न करतात. रविराजला पण सांगायचं नाही, काही नाही, त्याची रिॲक्शन काय असेल हे पण त्यांना विचार करायचं नाही आहे. इकडे तेवढ्यातच सुमन काकी त्या रूममध्ये येते आणि म्हणते अगं तन्वी, तू अशी तयार झाली आहेस जसं लग्नालाच जाती आहेस. तेव्हा सगळेजणं म्हणजेच तन्वी आणि प्रतिमा एकदम चकित होऊन तिच्याकडे बघतात. तेव्हा सराईतपणे तन्वी खोटं बोलते आणि म्हणते माझ्या कॉलेजमध्ये ना आज ब्रायडल फॅशन शो आहे, त्यामुळे मी अशी तयार झाली आहे. त्या सुमन म्हणते मला पण बघायचं आहे, मी पण येऊ. तेव्हा ती चिडते आणि म्हणते नको,
तू इकडेच थांब. तेव्हा प्रतिमा दचकूनच तन्वीकडे बघत असते. सुमन म्हणते काही हरकत नाही, मी नाही येणार, आणि ती तिथून निघून जाते. इथे प्रतिमा तन्वीला म्हणते की तू किती सराईतपणे खोटं बोलतेस गं. आणि एकदम तन्वी डचकते आणि म्हणते मी आधीपासूनच ठरवलेलं की सुमन काकीने विचारलं तर असं सांगायचं, कारण सायलीने जर का सुमन काकीला फोन करून विचारलं तर म्हणून. प्रतिमा म्हणते ठीक आहे, चल आपल्याला उशीर होतोय. ते तिथून निघतात. इकडे सुभेदारांच्या घरी अश्विन पूर्णाजीच्या पाया पडतो, कारण आजचा दिवस त्यांचा लग्नाचा असतो. पूर्णाजी तर काही येत नाही कोर्टात लग्नासाठी, पण प्रताप आणि कल्पना येणार असतात. पूर्णाजी म्हणते तुम्ही माझ्या नातसुनेला घेऊन येईल ना, तेव्हा मी इथे छान तयारी करून ठेवते. कल्पना लगेच म्हणते पूर्णाई कोणाच्या नजरेत येऊ नये असं बघा, आम्ही जवळ आल्यावर तुम्हाला कळवतो तसं तुम्ही करा. ती म्हणते हो, काळजी नका करू. कल्पना अश्विनला जवळ घेते आणि म्हणते माझा लाडका लेक. आणि ते सगळेजणच हसत असतात. अश्विन म्हणतो चला मी निघतो. पूर्णाजी विचारते तुझं लग्न आहे, मग तू असं शर्ट पॅन्टमध्ये? तो म्हणतो हो, माझ्या मित्राकडे कपडे ठेवलेत, तिकडे मी चेंज करेन, नाही तर कळेल ना की माझं लग्न आहे म्हणून. आणि तो बॅग घेतो आणि म्हणतो अरे मी तर मंगळसूत्र रूममध्येच राहिलं, त्यामुळे मी ते घेतो आणि जातो. अश्विन त्याच्या रूममध्ये जातो, मंगळसूत्र बॅगमध्ये टाकतो आणि तेवढ्यातच त्याची रिसीट बिल खालती पडतं. ते मुद्दामन सायलीला बघावं म्हणून, आणि तो तिथून निघून जातो. सायली बघते की अश्विन तिथून जातोय, तेव्हा ती विमलला म्हणते अश्विन भाऊजीने डब्बा नाही नेला. तेव्हा विमल म्हणते म्हणजे ते जेवायला घरी येणार असतील. ती म्हणते ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रताप आणि कल्पना तिकडे येतात. सायली बघते त्यांना तयार झालेले आहेत ते, आणि हे दोघं पण सरळ निघून जायचं ना, मुद्दामून सायलीच्या समोर का उभे राहत आहेत. आणि ते नाटकं सुरू करतात की चला माझ्या मित्रात मुलाचा साखर वेळेत जाऊया. आणि तेवढ्यातच कल्पनाला खोकला सुरू होतो, तो सुद्धा मुद्दामूनच, कारण तिचा फोन तिकडे ठेवायचा असतो ना सायली, त्यामुळे सायलीला कळेल नाही तर तिला कसं कळणार. इथे खूप ठसका लागलेला असतो कल्पनाला, म्हणून विमल पाणी घेऊन येते, तिला पाणी पाजते आणि ती म्हणते आता बरं वाटतंय का वहिनी? ती म्हणते हो. आणि प्रताप म्हणतो चला निघूया का. आणि कल्पना आपला फोन त्या खुर्चीतच विसरते आणि तशीच निघून जाते. इकडे सायली म्हणते विमल ताईला मी हे येईपर्यंत फुलांनी सगळं घर सजवते, त्यांना आवडतं ना. आणि विमल पण म्हणते तुम्हाला ते ओरडतात पण तरी तुम्ही किती करता त्यांच्यासाठी, काय नाही केले तर आदर्श सून कशी बनणार विमल. प्रताप, कल्पना, तन्वी आणि प्रतिमा कोर्टात पोचतात. आणि कल्पना तन्वीला म्हणते किती सुंदर दिसतेस, छान दिसतेस. ती फक्त हसते आणि मनात म्हणते मग मी काय सायलीसारखं म्हणू की. तेवढ्यातच तिकडे अश्विन पण येतो आपल्या एका कलिगला घेऊन. इथे प्रताप विचारतो हे कोण? तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वीच्या बाजूनी पण 2 साक्षीदार लागतील ना, म्हणून मी माझ्या कलिगला घेऊन आलो, त्यांच्या बाजूनी 2 साक्षीदारसाठी. प्रताप म्हणतो अरे आम्ही तर हा विचारच केला नव्हता. तेव्हा कल्पना म्हणते आता तन्वीबद्दलचा सगळा विचार पहिला अश्विन करणार, आणि ते हसत असतात आणि ते तिथून निघतात मॅरेज कोर्टमध्ये जायला वरती. कारण कल्पना म्हणते आपण इथे राहिलो तर कदाचित अर्जुन बघू शकतो, कारण तो कोर्टात येतो ना म्हणून. हे सगळेजण तिथून निघतात. तेवढ्यातच अर्जुनची गाडी तिकडे येते आणि अर्जुन तिथून बाहेर पडतो आणि तोही इकडे येत असतो कोर्टात. नेमका त्याच वेळेला तो आपलं काम उरकून परत बाहेर येतो आणि वरती मॅरेज कोर्टमध्ये जात असतो. आणि इकडे सगळेजणच आपला नंबर येईल तोपर्यंत ते बसलेले असतात. अर्जुन पण नेमका तिकडेच येतो, त्यांच्या मागेच उभा असतो आणि त्याला फोन येतो, म्हणून तो फोनवर बोलता बोलता तिकडून निघून जातो. त्याचं लक्ष नाही जात इकडे कोण बसले आणि कोण नाही म्हणून. सायली फुलं घेऊन सगळीकडे फूल लावत असते. हॉलमध्ये टिपॉयवर ठेवते आणि नंतर सगळ्यांच्या रूममध्ये जाते आणि फुलं लावते. मुद्दामून अश्विनच्या रूममध्येही तिला पाठवतात, कारण नाहीतर तिला कळणार कसं की अश्विनने मंगळसूत्र घेतलं आहे. तसंच ती अश्विनच्या रूममध्ये जाते फुलं ठेवायला आणि तिच्या हातनं फाईल खालती पडते, त्यामुळे ती उचलायला जाते तर तिकडे खालती तिला ती रिसिट दिसते, बिल दिसतं मंगळसूत्र घेतलेलं. आणि ती ते बघते आणि एकदम चकित होते की अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र विकत घेतलं आहे आणि ते सुद्धा कालची तारीख आहे. आणि डिटेक्टिव्हगिरी सुरू होते. ती आश्चर्याने बघत असते असं का केलं असेल, आणि ती सगळं एक एक आठवत असते की हे लोकांनी शकुनाचं सामान मागवलेलं असतं, हे सगळेजण प्रतिमा आत्याकडे गेलेले असतात, प्रतिमा आत्या तिला काही सांगत नाही, सगळ्या गोष्टी ती आठवत असते. आणि तेवढ्यातच इकडे तन्वीला फोन येतो, म्हणून ती बाहेर येते फोनवर बोलायला. आणि अर्जुन पण तिच्या पाठीमागे फोनवरच बोलत असतो. अर्जुन तिला बघतो पाठीमागून, पण त्याला संशय येतोय का खरंच त्याला आता तिच्याशी काही संबंध नाही म्हणून तो तिथून निघून जातो माहीत नाही. इकडे घरी सायली विचार करत असते देवीच्या समोर उभं राहून. तेवढ्यातच फोन वाजतो. कोणाचा फोन म्हणून ती त्या खुर्चीपाशी येते, तेव्हा तिला कळतो की आईंचा फोन आहे, त्या विसरल्यात बहुतेक. आणि बराच वेळ वाजतोय म्हणून ती तो उचलते. तेव्हा तो मिठाईवाला सायलीला म्हणतो की मॅडम
हे मिठाई कुठे पाठवायची आहे, घरी का कोर्टात? अश्विन आणि तन्वीच्या लग्नाची कशाला त्याला सांगायला हवं होतं? अश्विन आणि तन्वीच्या लग्नाची तू मिठाईवाला आहेस ना, फक्त मिठाई कुठे पाठवायची एवढं विचारू शकतोस. पण नाही, सायलीला कळावं म्हणून हे सगळं फालतूगिरी चालू आहे. आणि सायली म्हणते, काय तुम्हाला ही ऑर्डर कोणी दिली आहे? तर तो म्हणतो कल्पना सुभेदारनी. आणि हे ऐकून सायलीला एकदम धक्का बसतो.